नदी के वैसे झाले श्रम आले वर्म हाताये ना सुनिया गेली खंती सहज तिथे भोगाचे तुका म्हणे कैची कीव तुका म्हणे कैची कीव कोटे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज ते भोगाचे पांडुरंगा करो चांगला दलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. प्रस्तुत आपल्या या पवित्र गोदा तीरावर असणारं हे आपलं जोगला देवी गाव आणि या पवित्र क्षेत्रामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष? 26 वर्ष. वा वा, रौप्य महोत्सव वर्ष होऊन गेलंय. छान छान बाबा, अखंड चालू आहे. मी तसं फारसं जात नाही कुठं कार्यक्रमाला बरं का, फारसं कार्यक्रमाला जात नाही, असंच कुठं तर जातो. कुठं जातो आता बघा, मी गेलो होतो महाकुंभाला आता परवा 3 तारखेचं वसंत पंचमीचं महास्नान केलं तिथं. खूप आनंद आला. आपले कृष्ण चैतन्य महाराज होते पुरी महामंडलेश्वर, त्यांच्याबरोबर त्यांच्या थाटामध्ये गेलो छानपैकी बघा, मस्त खूप सुंदर असं स्नान केलं. आणि आपल्या घोडके साहेबाची पंगत होती तिथं, ऋषीपूजनानं पंगत अशी 2 तारखेला 100पेक्षा जास्त महामंडलेश्वर होते बघा त्या पंक्तीला जेवायला, किती 100पेक्षा जास्त. आणि अनेक साधू, खूप मोठी चांगल्या प्रकारचा असा सोहळा त्या ठिकाणी झाला. आणि ते कार्यक्रम करून परत आलो. तब्येत थोडीसं अशी तशीच झाली, कफ इतका दाटून की काही विचारूच नका. काय करावं मी काल संध्याकाळी फोन करावं म्हणून, पण म्हणलं बघू काळपर्यंत बघू आपण काय कसं होतं ते. आणि सकाळी जरा बरं वाटलं आणि मग आलो इकडं. आई तर आलं तर आमचा थाटच आहे, थाट पूजा करते, कोणी पूजा करते, कोणी काहीतरी करते. आमची पूजा कोण करायला गेलंय महाराज? नथराम बाबाचे आम्ही काहीतरी शब्द थोडेफार इकडे तिकडे हे करतो म्हणून कोणीतरी आम्हाला हे करते, नाहीतर आमचं कोणी करायला गेले. आनंद वाटला इथं. आम्ही तिथल्या साधूचं दर्शन करून आलो आणि त्या साधूच्या दर्शनाचं फळ तुम्हाला या ठिकाणी आज प्राप्त होऊ शकतं या कीर्तनाच्या माध्यमातून. विठ्ठला, साधू दर्शनामध्ये सर्व जीवनाची सार्थकता असते. साधूच्या दर्शनामध्ये जीवनाची सार्थकताच असते आणि ते आम्ही त्या ठिकाणी अनुभवलं. आणि ते आज तुम्ही या कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी वाटा त्याच्यातला घेऊ शकता, कीर्तन चांगलं ऐकलं तर. विठ्ठला जावं का नाही जायको नाही करू लागतो, पण का माझ्या डोळ्यासमोर जायचं नाही असं म्हणल्यावर बरं हा माणूस डोळ्यासमोरच उभा राहायचा. बघ काय करावं. हा, पूर्ण वर्ष काढलं नथरामाबाची सेवा, शेवटाला चला ते शेवटचाच महिना आहे की आपला आता. टाळ्या वाज बघा एकदा त्याच्याबरोबर जोरात. खूप सहकार्य त्यांचं पूर्ण वर्षभराच्या सोहळ्यामध्ये. पंढरपूरला चातुर्मास आम्ही केला. पांडुरंगाचा सोहळा पंढरपूर ते आळंदी नेला. त्या सगळ्यामध्ये सहभाग, अगदी सगळ्यामध्ये सहभाग ते माझ्या डोळ्यासमोर आल्यामुळं मला इथं न जायचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवावा लागला. विठ्ठला साधूचं वर्णन करणारा असा अभंगाच आहे बघा. तिथं जे साधू असतात ना, संन्यासी,
ते काय करतात? संन्यासी कसा होतो? संन्यासी होण्याकरता काय करावं लागतं? संन्यासी होण्याकरता स्वतःचं पिंडदान करावं लागतं. लक्षात घ्या. पिंडदान म्हणजे माहित आहे की नाही? 10व्याला कितवीला करतात पिंडदान? 10व्यालाच का? 10व्याच्या दिवशी पिंड देतात ना. मेल्यानंतर 10व्या दिवशी त्याला पिंडदान. ते पिंडदान त्याला जिवंत असताना करावं लागतं त्या साधूला. तेव्हा तो साधू संन्यासी होतो. विठ्ठला विठ्ठला म्हणजेच आपल्या मरणाचा सोहळा स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या हाताने साजरा करावा लागतो. तेव्हा संन्यासी होतो. विठ्ठला त्या साधूची स्थिती तुकोबराय. ऐका महाराज, त्या साधूची स्थिती तुकोबराय आजच्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये करतात. मरणात सुटले काया, मरणात सुटले काया, मरणात सुटले सांगतात. प्रयाग क्षेत्रामध्ये जे साधू संन्यासी येतात ना, त्यांची स्थिती काय असते? आजच्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये सांगतात, मरणा हाती सुटली काया. सरळ सरळ अगदी अर्थ आहे, सरळ सोप्या भाषेमध्ये, काहीच अवघड नाही, पण पूर्णपणे वेदांत या अभंगामध्ये भरलेला आहे. पूर्ण वेदांत या अभंगामध्ये भरलेला आहे. बघा, वेदांत कोण जाणतो? तुकोबराय जाणतात. वेदाचा तो अर्थ वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. आम्हालाच तो वेदाचा अर्थ माहिती आहे, तुकोबराय सांगतात. आणि आजचा अभंग निवडण्याचं मुख्यत्वे कारण म्हणजे आपल्याला सांगतो, आमचे गुरुवर्य डॉक्टर किसन महाराज साखरे हे ब्रह्मलीन झाले आत्ताच आशामध्ये. आणि त्यांच्याकडून आम्ही जो वेदांत ऐकलेला आहे, ते वेदांत त्यांनाच श्रद्धांजली रूपानं वाहता यावं म्हणून आजचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला वेदांत सांगावं तर साखरे महाराजांनी सांगावं. महाराज महाराष्ट्रामध्ये आपल्या त्यांच्याच ह्याच्याखाली आमचे परभणीकर गुरुजी येतात, त्यांना सोडून नाही. आणि त्यांच्याच अंतर्गत आमचे नथुराम बाबा येतात का नाही? ही परंपरा जी आहे साखरे घराण्याची, आणि खूप 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 प्रेम साखरे महाराजांनी आमच्यावर केलं, माझ्या कुटुंबावर केलं खूप प्रेम. माझ्या मुलाचं लग्न होतं बघा, संभाजीनगरला लग्न होतं, त्या सूर्या लॉन्सला. आणि तो काळ होता, गुरुजीचा उत्सव होता परभणीला डिसेंबर महिन्यामध्ये, गुरुजीचा उत्सव. आणि मी गेलो महाराजांना भेटले. आज पत्रिका करण्याच्या अगोदरच गेलो होतो आळंदीला. आणि म्हणलं असं असं लग्न आहे. आणि हे ते म्हणले कुठली तारीख वगैरे बघितली. आमचे सावकार भाऊ होते
आणि बघितल्यानंतर सावकार बाबा म्हणले आणि गुरुजीचा उत्सव आहे ना आपल्याला जाता येणार नाही, कसं करावं. महाराज म्हणले नाही, म्हणले आपल्याला एक दिवस वेळ काढून आपण नक्की लग्नाला जाऊ यांच्या. कधीच त्यांनी सांगितलं की मी कधीच उत्सवामधला एक दिवस सुद्धा मी कधी कुठे गेलेला नाही गुरुजीच्या याच्यामधून, परंतु तुमच्या मुलाच्या लग्नाला मात्र मी निश्चित आल्याशिवाय राहणार नाही म्हणले. त्यावेळी आले बाबा. आमच्या मुलाचं लग्न म्हणजे लग्न ना सोहळा नव्हताच महाराज, वारकरी संप्रदायाचा सोहळा होता सगळा. वारकरी संप्रदायात आमचे उद्धवराव आप्पेगावकर होते, प्रकाश महाराज बोधले होते, मोठे मोठे विभूती चांगले. म्हणजे आमचे गवताळ्याचे एक महाराज आहेत संन्याशी, ते होते. असे म्हणजे सोहळा तो अभूतपूर्व वारकऱ्याचाच सोहळा होता. आणि नंतर मग महाराजांनी एक इच्छा प्रकट केली की म्हणजे तुम्ही आमच्या पुस्तकाचं एक प्रकाशन करा. तर अमृत अनुभव नावाचं त्यांनी 2 खंडामध्ये एक पुस्तक हे केलेलं आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही केलं, आमच्या खर्चाने ते पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि प्रकाशांच्या वेळेस काय करावं, नांदेडला त्यांचा शिवरात्रीचा कार्यक्रम असतो. नांदेडला शिवरात्रीच्या वेळेस नांदेडला असतात ते. आणि मग आता काय करावं, मी रस्त्यामध्ये आमचं माकणी महेश महाराजाचं माकणी रस्त्यामध्येच आहे, तुळजापूरच्या जवळ, लातूर तुळजापूरच्या मध्ये. मग मी महाराजांना म्हणलं आपण मी असं केलं तर चालेल का, जाता जाता एकादशीच्या दिवशी आपण तिकडे नांदेडला जाणारच आहात, तर जाता जाता एकादशी दिवशी आपण माकणीला प्रकाशन करून घेऊ पुस्तकाचं. आणि चांगल्या प्रकारे खूप मोठा समाज असतो एकादशीच्या दिवशी, त्या ठिकाणी यात्राच असते मोठी महेश महाराजाच्या संस्थानला, मारुती महाराज काणेगावकर. आणि मग ते ठरलं बाबा त्या दिवशी आम्ही तिथं ते सोहळा पूर्ण केला. खूप आनंद अगदी वाटला त्या ठिकाणी आम्हाला. प्रकाशन केलं. आणि आता नंतर आणखी माऊलीचा सार्थक आता प्रकाशन करण्याकरता महाराजांनी सांगितलं होतं, त्याचं चालू आहे DTP करणं हे, ते पण ते होते तोपर्यंत काही ते झालं नाही. आता बघू, आता 4-2 महिन्यामध्ये काहीतरी आपण त्याचं प्रकाशन करू. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की त्यांनी इतकं प्रेम दिलं की माझ्या मुखातून जो शब्द निघतो तो गुरुवरे साखरे महाराजांचाच असतो. विठ्ठला म्हणून संन्यासी कसा असतो, स्वतःच पिंडदान करणारा असतो, स्वतःच्या मरणाचा सोहळा साजरा करणारा असा संन्यासी असतो. म्हणजेच स्वतःच मरण स्वतःच्या डोळ्यानं पाहणारा तो झाला सोहळा जे देही उदास, देहावर उदास असणारा तो भक्त असतो. म्हणजेच तुकोबर या ठिकाणी सांगतात, मरणा हाती सुटली काया. 2 शब्द या ठिकाणी आहेत. एक पहिला आहे मरण आणि शेवटचा आहे काया. काया कशाला म्हणतात तरी पोरं माहिती आहे कोणाला? मुलांना माहिती राहणार नाही. इकडच्या उभारलेल्या मुलापैकी कोणाला माहिती आहे का काया कशाला म्हणतात? शरीराला. कशाला काय म्हणावं? काया म्हणजे काय? बघा बरं का, सांग उत्तर द्या. काय म्हणजे काय? शरीर म्हणजे काय? देह. मी कार्यक्रमाला बाहेर गावी आलो, रात्री तुम्हाला हे केलं होतं पण तुमचं हे झालं नाही. आता 2 दिवसानंतर बघू. हे मोबाईल सुधरू देत नाही बघा. हां, देही उदास होते का? नाहीच होऊ देत नाही ते, बरोबर ठेवते. हां, बंधन आहे, बंधन हे मोबाईल तुमच्याबरोबर तुमच्या हातकड्या घालतात ना कैद्याच्या ह्याच्यामध्ये, त्याला ते दवाखान्यात नेते, त्याला ते न्यायालयात नेते, तरी त्याच्या हातामध्ये बेड्या राहतात बघा. तसं हे बेड्या आहेत हातामध्ये, सोडतच नाहीत. हां, चष्मा करायला दिलो त्या कुंभामध्ये, माझा चष्मा ते हे करताना पडला, कुठेतरी गेला काहीतरी गडबडीमध्ये.
आता डोळे झाले आंधळे की मग चष्मा असल्यामुळं मग आल्याबरोबर पुण्यामध्ये आधी चष्मा तयार करायला दिला. तिला म्हणलं होतं काल बाबा रात्री दे मला कार्यक्रमाला तिनं बरं म्हणलं होतं आणि मला लक्ष राहिलं नाही. पुन्हा 9 वाजून गेले आणि दुकान बंद करून गेलं निघून त्यानं. आता तिचा फोन आला तयार झाला असेल चष्मा. आता चष्मा घेऊन काय करू त्याला तयार इकडं आलो. शरीरातील सर्व अवयवाशिवाय आपलं भागतच नाही. शरीरातील सर्व अवयवाशिवाय आपलं भागतच नाही. तरी पण तुकोबरा या ठिकाणी म्हणतात काया म्हणजे शरीर. शरीर म्हणजे काय? शरीर कशाला म्हणावं बाळा? शरीर कशाला म्हणावं? पंचमहाभूताचं आहे का कशाचे? जाऊ द्या, शरीरच कशाला म्हणावं सांगा. शरीर कशाला म्हणावं? नंतर बघू पंचमहाभूताचं आहे का कशाचं आहे ते. शरीर कशाला म्हणावं? शरीर कशाला म्हणावं? शरीर सांगते का कोणी शरीर कशाला म्हणावं? इंद्रिय मिळून झालेलं तयार. अहो आईच्या गर्भातून जे आलं बाहेर त्याला शरीर म्हणावं आणि जे एक दिवस मरणारच आहे त्याला शरीर म्हणावं. म्हणजे जन्म ज्याला आहे आणि मृत्यू ज्याला आहे त्याला काय म्हणावं? शरीर. आणि जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या कालावधीला काय म्हणावं? आयुष्य म्हणावं. आयुष्य का तो काळ. देह म्हणजे शरीर म्हणजे देह नाशिवंत आहे जाणार सकळ. जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सत्य जर काय असेल, जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सत्य जर काय असेल तर एक मात्र सत्य नक्की आहे ते म्हणजे आपण मरणारच आहोत. आपण मरणारच आहोत हे निर्विवाद सत्य आहे. विठ्ठला विठ्ठला मरण आपल्याला येणारच आहे एक दिवस. फक्त कधी येणार आहे तेवढंच माहित नाही बघा. येणार आहे नक्कीच येणार आहे पण कधी येणार आहे तेवढंच फक्त आपल्याला माहित नाही. मग मरण जरा अटळ आहे. मरण कोणाला येतं? कोण मरत? मरते कोण? शरीर. शरीर मरते नक्की. कोण मरते? शरीर मरते. आपण मरतो का? मग घाबरतो का बरं आपण? आगा मरहा बोलून साथी आणि मेलिया तिरी रडती असं ते जातन गणिती घैसपणे नुसतं मर जरी म्हणलं तर तेवढं सहन होत नाही माणसाला. होते का? आणि मरणार नाही का? मग मरणारच आहे ना. मरणार आहे का नाही? मरण असं नुसतं मर शब्द सुद्धा आपल्याला आवडत नाही महाराज. मर शब्द सुद्धा आपल्याला आवडत नाही. म्हणजे सगळ्यामध्ये अप्रिय जर आपल्याला काही असेल तर ते म्हणजे काय आहे? मरण अप्रिय आहे. नको असं काही जर वाटत असेल तर आपल्याला मरण हे नकोसं वाटतं. माऊलीनं खूप एक सांगितलेलं आहे बघा प्रज्ञानिष्ठेमध्ये. जगाचा वैरी कोण हो? सगळ्या जगाचा वैरी. तुमचा आमच्या सगळ्या जगाचा वैरी. काळ काळ काळ. जगाचा वैरी कोण? जगाचा वैरी वासुपू जाण. 18व्या अध्यायामध्ये उभी आहे बघा. आता मला काय पूर्वार्थाचा आठवत नाही. जगाचा वैरी वासुपू जाण. वासिपू म्हणजे भय. जगाचा वैरी जर काय असेल तर तो भय हा जगाचा वैरी आहे. आणि भय मोठं सगळ्यात कशाचं आहे? मरणाचं भय सगळ्यात मोठं आहे. कशाचं भय? सर्वात मोठं भय कुठलं आहे? मरणाचं भय आहे. असं असताना सुद्धा तुकोबरा काय म्हणतात? मरणा हाती सुटली. आता तुकोबराकडे गेला. तुकोबरा आहे. मरण हे निर्विवाद आहे जगाकरता. तर मग आपण म्हणता मरणा हाती सुटली काया. मग मरणाच्या हातातून काया कशाच्या जोरावर सुटली? तुम्ही काय केलं म्हणून मरणाच्या हातातून तुमची काया सुटली तुकोबरा आहे?
त्यावेळेस तुकोबाराय उत्तर देतात विचारे या निश्चये काया मरणाच्या हातून सुटली कशामुळे विचारी काय उत्तर देतात तुकोबाराय विचारी विचाराने सुटली आता विचार कशाला म्हणतात विचार कशाला म्हणतात बघा एक असतो विवेक शास्त्रीय भाषेमध्ये एक विवेक असतो आणि एक असतो विचार विवेक कशाला म्हणतात विवेक भेद ज्ञानाला विवेक म्हणायचं भेद ज्ञान म्हणजेच हे खरं हे खोटं हेच ज्ञान हे खरं हे खोटं हेच ज्ञान हे सार हे असार हेच ज्ञान हे दूध हे पाणी हेच ज्ञान ह्या भेद ज्ञानाला काय म्हणायचं विवेक म्हणायचं म्हणजे वेगळं वेगळं करणं सार असार वेगळं वेगळं करणं त्याला काय म्हणायचं विवेक आणि सार सार ग्रहण करणं त्याला विचार असं म्हणायचं विठ्ठला विवेक म्हणजे काय कळालं का बाळा दूध असते ना दूध दुधामध्ये पाणी पण टाकतात का नाही विकायला गेलं तर थोडं पाणी थोडं कमी कोणी टाकत असेल कोणी जास्त टाकत असेल पाणी टाकतात दुधामध्ये आहे का नाही हां मग त्याच्यामध्ये काय काय आहे आपण विकत घेतलेल्या दुधामध्ये काय काय आहे दूध आहे आणि अजून काय आहे पाणी आहे मग त्याच्यामध्ये काय काय मिश्रण कशाचं आहे ते दुधाचं आणि पाण्याचं आहे बरोबर आहे आता दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण झालं दुधाला आणि पाण्याला वेगळं वेगळं करायचं करता येते का दूध दूध वेगळं आणि पाणी पाणी वेगळं करता येते का हां येते का करता हो म्हणा दूध वेगळं आणि पाणी वेगळं असं करता येते का राजहंस माणसाला करता येत नाही मला राजहंस पक्षी बुद्धिवान सगळ्या जगामध्ये जर कोणी माणूस असेल तर तो माणूस आहे सगळ्या प्राण्यामध्ये बुद्धिवान कोण आहे माणूस आहे त्याला पण दूध वेगळं आणि पाणी वेगळं करता येत नाही पण एक राजहंस नावाचा पक्षी आहे काय नाव राजहंस नावाचा पक्षी तो काय करतो दूध दूध घेतो आणि पाणी पाणी सोडून देतो मिश्रण जर पाण्याचं दुधाचं त्याच्यासमोर ठेवलं ना तर तो दूध दूध घेतो आणि पाणी पाणी सोडून देतो सलली पैजैसे एक होऊन म्हणले असे ते निवडून राजहंसे वेगळे की ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात म्हणजे दुधाला पाण्याला वेगळं करणं हा विवेक आहे आणि पाण्याचं ग्रहण करणं त्याला विचार असं म्हणतात विठ्ठला ही ओवी कुठाने महाराज कुठाने ओवी सलली पैजोसे एक होऊन मिळले असे ते वेगळे कजे ही ओवी कुठल्या श्लोकावर कोणत्या अध्यायामध्ये आली आहे माहित आहे का दुसरा अध्याय 16वा श्लोक दुसरा अध्याय गीता कुठून सुरुवात होते इथूनच सुरू होतं ते म्हणजे बघा तो 11वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक असोचान अनवशोचत्वम प्रज्ञावादस्य भाससे बरोबर आहे त्यात जरा इको कमी करावं मला त्यांचा आवाज ऐकू नाही गेला बघा बोलायला तर कसं वाटेल काय इको जरा कमीच करा तुम्ही नाही तर बंदच करून टाका इको कारण त्यांचं बोलल्यानं मला ऐकायला यायला पाहिजे माझं बोललेलं त्यांना ऐकायला जायला पाहिजे ना तर हे 16वा श्लोक आहे गीतेचा 16वा श्लोक आहे कोणता श्लोक आहे गीतेचा 16वा श्लोक ना सतो विद्यते भावो
नाभावो विद्यते सत. विचाराचा विवेकाचा हा श्लोक आहे. वा वा. विचार कसा करावा ते सांगणारा हा श्लोक आहे. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. ना सतो विद्यते भावो. ना सतो विद्यते. असताला भाव असत नाही आणि सत्याचा कधी अभाव होत नाही. असत्याला भाव म्हणजे अस्तित्व असत नाही आणि सत्याचं कधी अस्तित्व नाहीसं होत नाही. सत्य हे जगतामध्ये निरंतर राहणार असतं. सत्य हे जगतामध्ये निरंतर राहणार असतं. आणि याच्यावर निरूपण करत असताना माऊलीने एक फार मार्मिक अशा प्रकारची ओवी टाकलेली आहे बघा. या उपाधी माझी गुप्त. बघा ऐका. या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. या उपाधी माझी गुप्त. उपाधी कशाला म्हणतात? उपाधी कशाला म्हणतात? उपाधी सांगू का आता उगा सोप्या भाषेमध्ये, जास्त काही आपल्याला नको. एक महात्मा आला गावामध्ये आणि त्या महात्माने विचारलं की त्या फलाण्या फलाण्या पंडिताचं घर कुठलं, त्या शास्त्रीचं घर कुठलं. मग त्या गावातल्या माणसाने सांगितलं बाबा तोका 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 ते आहे ना कावळा बसलेलं. काय सांगितलं ऐका मुलांनो, ते कावळा बसल्यानं घर आहे ना ते घर शास्त्रीचं. काय कोणी सांगितले? कावळा बसल्यानं घर शास्त्रीचं. मग तो सांगणारा तिकडे गेला आणि हा ओळखणारा घर पुढे गेला आणि जाईपर्यंत कावळा उडून गेला. आता शास्त्रीचं घर कोणतं? कावळा बसलेला आहे की नाही. शास्त्रीचं घर कोणतं? कोण सांगितलं रे त्यानं? आणि ते बघत बघत चाललं. गवसच ना कावळा बसलेला घर, कावळा बसलेला घर. कावळा उडून गेला ना. कावळा बसलेला घर, कावळा बसलेला घर. त्याला गवसच ना म्हणलं काय करावं काय करावं काय करावं. आता त्यानं काय लक्षात ठेवलं? कावळा बसलेलं घर लक्षात ठेवायला पाहिजे ना. त्यानं कावळा लक्षात ठेवलं. कावळ्याला उपाधी म्हणावं. कावळ्याला काय म्हणावं? उपाधी म्हणावं. तसं आपलं जे शरीर आहे, शास्त्री कुठं राहतो? ते घरात. कुठं राहतो? ते घरात. कोणत्या घरात? कावळा बसलेल्या घरात शास्त्री राहत होते. बरोबर आहे. तसं आपण कुठं राहतो? थांबा कोणी सांगू नका बरं का, मोठे मुलांना सांगा. आपण कुठं राहतो? आपण कुठं राहतो? हां घरात. कोणत्या घरामध्ये? दगडाच्या विटाच्या घरामध्ये राहतो की नाही. कोण राहतो? आपण. आपण म्हणजे कोण? हे हात पाय डोळे कान असलेलं. बरोबर आहे की नाही. त्याला आपण म्हणायचं. बरोबर आहे. ते कुठं राहतंय? घरात राहतंय. घरामध्ये कोण राहते? हे हात पाय डोळे कान असलेलं सगळं ते घरात राहते. पण त्या हात पाय डोळे कान असणाऱ्या या घरामध्ये कोण राहते? हात पाय डोळे कान सगळे आहेत का नाही? ही घरच आहे ना. घराला काय असते? खांब असतेत का नाही? वाशी असतेत, बीम असतेत, स्लॅब असेल किंवा काय पत्रे असतील, काहीतरी असते का नाही. तसं ही कातडं म्हणजे पत्रे आहेत. पत्रे घरावरचे पत्रे कातड. मधल्या हाडं खांब आहेत. खांब आडवे बीम. ही घर आहे का नाही. ह्या घरामध्ये आपण राहतो. त्या घरामध्ये आपलं शरीर राहतं आणि त्या शरीरामध्ये आपण राहतो. बरोबर आहे. मग आपण त्या कावळ्याला धरावं का त्या शास्त्रीला धरावं? आपल्याला कोण पाहिजे? शास्त्री पाहिजे. मग कावळा धरावं का शास्त्री धरावं? शास्त्री धरावं. तसं हे जे शरीर आहे ना त्या कावळ्यासारखं आहे. शरीर कसं आहे? कावळ्यासारखं आहे. आणि मध्ये असणारा शास्त्री आपण. या शरीरात असणारा शास्त्री आपण आहोत.
मग या शास्त्रीचा, आत बसलेल्या शास्त्रीचा पत्ता आपल्याला शोधला विचाराने. आपण दूध पितो का पाणी पितो? दूध पितो आहे का नाही. पुष्ट करणाऱ्या शरीराला काय आहे? दूध आहे. म्हणून आपण काय पितो? दूध पितो. पाणी पाणी बाजूला, असं आहे की नाही. तसं ह्या शरीरामध्ये आपण जे आहोत ना ते दूध आहे, दूध. आणि वरचं जे आहे ना आपल्या ह्याच्यावरचं ती उपाधी, कावळ्यासारखी उपाधी, हे शरीर आपलं आहे. कावळ्या ऐका सगळ्यांना, अवघड थोडं वाटेल पण एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. कावळ्यासारखं आपलं शरीर आहे. या कावळ्यासारख्या शरीरामध्ये आपण राहतो. कुठं राहतो? या शरीरामध्ये आपण राहतो. कुठं राहतो? शरीरामध्ये राहतो. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपलं शरीर कुठं राहतं? घरात राहतं आहे का नाही. मग घर म्हणजे आपलं शरीर आहे का? घर म्हणजे आपलं शरीर आहे का? नाही. घर वेगळं, शरीर वेगळं आहे का नाही. तसं हे जे हातपाय असलेलं घर आहे त्या घरामध्ये आपण राहतो. त्या घरामध्ये आपण राहतो. मग घर, हे घर म्हणजे आपण आहोत का? नाही समजलं. अजून सांगतो. सायकल आहे तुझ्याकडे? आहे? अरे बापरे, शाळेला सायकल जातो. हा, सायकल कोणाची रे? हा बघा, सायकल कोणाची? माझी सायकल. म्हणजे तू सायकल आहेस का? नाही. हा, तुझी सायकल म्हणजे तू सायकल आहेस का? नाही. नक्की ना? म्हणजे माझं असतं ते मी नसतं. सिद्धांत, शास्त्रीय भाषेमधला सिद्धांत. माझं जे माझं असतं ते मी नसतं. बरोबर आहे का? माझं असतं ते मी नसतं. आता हात कोणाची? असं करून बसलो तू, ते हात कोणाचा? हा, माझा. म्हणजे तू हात आहेस का? सिद्धांत, माझा असतंय ते मी नसतंय. म्हणजे तू हात आहेस का? सायकल तू आहेस का? नाही. सायकल कोणाची? माझी. हात तू आहेस का? नाही. का नाही? हात कोणाचा? माझा आहे का नाही. माझा असतं ते मी नसतंय. डोकं कोणाचं? माझं. मी असतं ते माझं असतं ते मी नसते. शरीर कोणाचं? शरीर कोणाचं? माझं. मग मी, माझं असतं ते मी नसते. म्हणजे शरीर नक्कीच मी नाही आहे की नाही. शरीर म्हणजे मी आहे का? हात, पाय, डोळे, कान या सगळं असलेलं शरीर म्हणजे मी आहे का? नाही. मग मी कोण आहे? त्याच्यामध्ये असलेला मी आहे. त्याच्यामध्ये आपल्या घराला किंमत केव्हा? आपण असेल तर ना. आपल्यामुळे आपल्या घराला किंमत. आपलं जर आपणच नसेल तर त्या घराला काय किंमत? त्या ओस घराला. तसं आज जे आपण आहोत त्याला किंमत आहे, घराला किंमत नाही. आतला आपण जर निघून गेला की मग काय म्हणतात? देह नोहे चिखलू ओला. आतला जो मी आहे तो जर निघून गेला तर चिखल आणि शरीर ह्याच्यामध्ये कवडी मात्र फरक नाही. बरोबर आहे. बस ह्या शरीरापासून वेगळं होणं ह्यालाच विचार असं म्हणतात. विठाला म्हणजे हे शरीर मी नाही हा निश्चय झाला. जे शिल्लक राहतं त्यालाच मी म्हणतात, त्यालाच देव असं म्हणतात. देह नव्हे मी सांगतात. देह नव्हे मी, मी देह नाही. एवढं सरे म्हणजे कळालं, समजलं की जे शिल्लक राहतं त्याला विठ्ठल असं म्हणतात, त्यालाच परमात्मा असं म्हणतात, त्यालाच देव असं म्हणतात. देव वेगळा पाहायला जायची गरज नाही. काय पाहावं लागतं? शरीराला बाजूला करून जे शिल्लक राहतं त्याला पांडुरंग परमात्मा देव असं म्हणतात. विठाला विठाला. एक भाग झाला. देह नव्हे मी
हे सरी उरला उरी विठ्ठल देहाला बाजूला केलं की जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणायचं? पांडुरंग परमात्मा देव विठ्ठल असं म्हणायचं. आता काया म्हणजे शरीर, शरीर म्हणजे देह, देह हा आता विषय तुम्ही सांगितलेला येतो बघा. घर कशाचं बनलेलं असतं बाळा? विटाचं सिमेंटचं बनते का नाही? बनते का नाही? हां, लोखंड असते, सिमेंट असते, विटा असतात, दगड असतात, वगैरे वगैरे सगळे सगळे पदार्थ असतात, त्याच्यापासून घर बनलं जाते. बरोबर आहे की नाही? वाळू असती. तसं हे शरीर, हे घर, हे शरीर कशापासून बनलेलं आहे? 5 जणांपासून बनले बाबा. 5 जणांपासून. किती जण? 5 जणांनी एकत्र येऊन हे बनवलेलं आहे. किती जणांना? 5 जणांनी. तुमचाच विषय आहे बरं का, सोपं सोपं विचारतो सांगायचं. हां, हे काय आहे बाळा? हे खाली जमीन आहे का? जमीन काय आहे? जमीन. इथं धरण आहे? धरण आहे का गोदावरी नदीवर? गोदावरी नदीमध्ये काय आहे? धरण. धरणामध्ये काय आहे? पाणी आहे. जमीन आहे, धरणामध्ये पाणी आहे. बरोबर आहे. आपण स्वयंपाक करतो घरी? करतो का? हं, कशावर करतो बाळा? स्वयंपाक कशाने करतो? हां, गॅसने. बरोबर आहे. मग गॅसने स्वयंपाक करतो म्हणजे गॅस, गॅस कशाकरता वापरतो आपण? चूल कशाकरता वापरतो? गॅस कशाकरता वापरतो आपण? तापवण्याकरता, अन्न शिजवण्याकरता वापरतो का नाही? हं, जमीन झाली, पाणी झालं आणि अग्नी झाला. बरोबर आहे. आता अग्नी केव्हा पेटतो बाळा? अग्नी पेटतो केव्हा? अग्नी पेटण्याकरता काय लागतं? हवा नसेल तर अग्नी पेटत नाही. लक्षात घ्या गोष्ट. विज्ञानाचा सिद्धांत आहे. पोरायला माहीत आहे पण कदाचित ते सांगू शकणार नाहीत म्हणून सांगतो. हवा असल्याशिवाय म्हणजे ऑक्सिजन असल्याशिवाय अग्नी पेटत नाही. बरं का? आपण जर एखादं भांडं घेतलं, त्याच्यातली सगळी हवा काढून टाकली आणि अग्नी पेटवण्याचा जर प्रयत्न आपण केला, काडी ओढू ओढू काडी ओढू ओढू, तर अग्नी पेटत नाही. का पेटत नाही? म्हणजे हवा नाही. चौथी गोष्ट काय मिळाली मग आपल्याला? हवा मिळाली. जमीन म्हणजे पृथ्वी मिळाली, पाणी मिळालं, उष्णता मिळाली, हवा मिळाली. हवा कुठं राहते? हवा राहते कुठं? हवेचं राहण्याचं ठिकाण कुठं राहते? हां, आकाशात. कुठं राहते हवा? आकाशात राहते. म्हणजे आकाशाला काय म्हणायचं? पोकळी म्हणायचं. आकाश म्हणजे काय? पोकळी. त्यालाच आकाश म्हणतात. म्हणजे काय आलं? 5 जण आले. काय काय आलं? जमीन म्हणजे पृथ्वी आली, जल आलं, त्याला आप असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. पृथ्वी, आप, तेज म्हणजे उष्णता, वायू आणि आकाश. 5 जण एकत्र येऊन हे शरीर बनवतात. एकत्र येऊन. आता जगामध्ये जमिनीचा भाग किती आहे? पृथ्वीवर जमिनीचा भाग किती आहे बाळा? पाण्याचा भाग किती आहे आणि पृथ्वीवर जमिनीचा भाग किती आहे माहिती आहे का? कुणी आहे का 7वीला 8वीला कुणी असं? 7वीला 8वीला कुणी असलेला आहे का? उभारलेल्यापैकी आहे का 7वीला 8वीला कोणी? पृथ्वीवर जमीन किती आणि पाणी किती? 71% पाणी. 75% पाणी. 71. हा, करेक्ट उत्तर त्याने तुम्ही दिलं, जवळचं उत्तर, पण करेक्ट शिकलेलं उत्तर त्याने दिलं बघा. 71% पाणी आणि 29% जमीन. म्हणजे पाणी जास्त का जमीन जास्त बाळा? पाणी जास्त. म्हणजे जमिनीपेक्षा पाणी मोठं आहे का नाही? आता पाणी तापवण्याकरता आपण काय वापरतो? उष्णता आहे का नाही? पाण्यामध्ये उष्णता जाते. काय उष्णतेमध्ये पाणी जाते? पाणी तापतं म्हणजे उष्णतेमध्ये पाणी जातं का पाण्यामध्ये उष्णता जाते? पोरो, हां, पाण्यामध्ये उष्णता जाते. बरोबर आहे. पाणी तापवताना काय होते? पाण्यामध्ये उष्णता जाते. भांड्यामध्ये पाणी ठेवतो आपण, खालून उष्णता देतो का नाही? म्हणजे उष्णता त्या पाण्यात जाते. म्हणजे
उष्णता पाण्यापेक्षा मोठी आहे, बरोबर आहे. आणि दिवा लावला आपण आणि जोराचा वारा सुटला, दिवा राहतो का? नाही राहत. का राहत नाही? हवेने विझतो. म्हणजे त्या दिव्यापेक्षा वारं मोठं आहे, व्यापक आहे, बरोबर आहे की नाही. आणि वारं कुठं राहते? आकाशात. म्हणजे आकाश मोठं आहे की नाही. उशी असते का नाही? उशीला खोळ मोठी असते का उशी मोठी असते? वरून खोळ घालतात का नाही? खोळ माहिती आहे का तुला? मग खोळ मोठी असते का उशी मोठी असते? खोळ मोठी असते. तसं खोळ म्हणजे आकाश आहे आणि मध्ये वायू भरलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा जल मोठं, जलापेक्षा तेज मोठं, तेजापेक्षा वायू मोठं, वायूपेक्षा आकाश मोठं. 5 जण एकत्र येऊन हे शरीर तयार करतात. 5 जण एकत्र येऊन हे शरीर तयार करतात. म्हणजे या शरीराचे मालक किती? पंचायतन त्याला म्हणायचं. 5 जण पंचायतन. हे शरीराचं कसं आहे? सार्वजनिक आहे, 5 जणांचं मिळून आहे. आणि सगळे एकमेकाच्या विरुद्ध आहेत बरं का, एकमेकाचे शत्रू आहेत. माती पाण्यामध्ये विरघळते का पाणी मातीमध्ये विरघळते? माती पाण्यामध्ये विरघळते का नाही. म्हणजे पाण्याचा शत्रू, मातीचा शत्रू कोण? पाणी. उष्णता पाण्याला वाफ करते का नाही. म्हणजे उष्णतेचा शत्रू कोण? उष्णता. पाण्याचा शत्रू उष्णता. आणि आगीला वारं विझवते का नाही. म्हणजे त्याचा शत्रू कोण? वायू. आणि वायू कुठं राहते? आकाशात राहते. त्याच्या पुढे काय त्याला जाता येत नाही, बरोबर आहे. म्हणजे एकात एक. म्हणजे सूक्ष्म ते तुम्ही विचार केला तर आकाशापेक्षा वायू आपल्या पृथ्वीपेक्षा जल सूक्ष्म, पृथ्वीपेक्षा जल व्यापक, आणि जलापेक्षा उष्णता व्यापक, आणि जलापेक्षा उष्णता सूक्ष्म असते. आणि उष्णतेपेक्षा वायू व्यापक, उष्णतेपेक्षा वायू सूक्ष्म, आणि वायूपेक्षा आकाश व्यापक, आणि वायूपेक्षा आकाश सूक्ष्मपणा असतं. पण हे सगळे एकत्र राहतात या शरीरामध्ये, एकत्र राहतात. कशामुळे एकत्र राहतात? विरुद्ध दिशेचे असून सुद्धा त्याच्यावर कोणाची ती सत्ता आहे म्हणून सगळेजण एकत्र राहतात. आणि तो सत्ताधीश कोण आहे? चाले शरीर कोणाचे सत्ते विरुद्ध असणारे सगळे 5 जण एकत्र येतात आणि शरीराला तयार करतात. सत्ता एकाची असते. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण फैलविते हरिवीर. त्याचं नाव काय आहे? हरी आहे. त्याचं नाव काय आहे? देव आहे. त्याचं नाव काय आहे? पांडुरंग परमात्मा त्याचं नाव आहे. सत्ताधीश जो आहे. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटी. जगतामध्ये इकडची काडी तिकडं सुद्धा होत नाही. सत्ता देवाची आहे, सत्ता पांडुरंग परमात्म्याची आहे. त्याच्या सत्तेशिवाय जगतामध्ये काही होत नाही. आणि त्या सत्तेमधलाच आपण एक भाग आहोत. त्या सत्तेमधलाच आपण एक भाग आहोत. बघा अजून तुम्हाला समजावून सांगतो. बोर्ड असतो लिहायचा, तुमच्या असतो का नाही शाळेमध्ये? बोर्ड असतो का नाही असा? काळ्या कलरचा असतो. कोणता असतो? काळ्या कलरचा. आणि त्याच्यावर कशा लिहितात? चॉकने लिहितात ना, खोडून लिहितात, बरोबर आहे. आणि त्या काळ्या ह्याच्यावर जर आपण एक पांढरे 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 असे टिपके मारले, वेगळे वेगळे असे टिपके मारून सगळा बोर्डच भरून टाकला. ठिपके मारून टिपके मारून टिपके मारून टिपके मारून त्या बोर्डावर असे टिपके 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 मारले. किती मारले? जोगला देवीमध्ये जितके लोक असतात तितके टिपके मारले. जोगला देवीमध्ये जितके लोक राहतात ना तितके टिपके मारले. 1 2 3 4 असं टिपके 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 मारले, बरोबर आहे की नाही. ते सगळा बोर्ड काय झाला? भरून गेला, ठिपक्यानं भरून गेला, बरोबर आहे. आता जोगला देवी कोणती? बोर्ड म्हणजे जोगला देवी आहे की नाही. आणि त्याच्यापैकी एक ठिपका कोण? तू. एक ठिपका कोण? तू. एक ठिपका कोण? तू. एक ठिपका कोण? तू. असं करता 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 सगळे टिपके आले का नाही.
सगळे ठिपके टिपके 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 म्हणजे सगळे जर ठिपके एकत्र केले तर त्याला बोर्ड म्हणायचं. असे गावातले सगळे 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 जोगलाजीवी मधले एकत्र जर केले तर त्याला काय म्हणायचं? देव असं म्हणायचं. बाळ हा एक टिपका आहे, हा एक टिपका आहे, हा एक टिपका आहे, हा एक टिपका आहे. बरोबर आहे का नाही? हां, मग त्या बोर्ड जो आहे त्या बोर्डमध्ये जे काय गुणधर्म आहेत त्या प्रत्येक ठिपक्यामध्ये ते गुणधर्म आहेत. त्या प्रत्येक ठिपक्यामध्ये ते गुणधर्म आहेत. म्हणजे सगळे या जोगला देवीचे लोक जे आहेत सगळे मिळून काय म्हणावं? त्याला देव असं म्हणावं. काय म्हणावं? थाप द्या, थाप द्या, थाप द्या. त्याला काय म्हणावं? आणि तो कुठे राहतो? विठ्ठल जळी. समजावून थोडं सांगतो बरं का तुम्हाला. आपण ह्या शरीरामध्ये आहोत, ह्या घरामध्ये. बरोबर आहे का नाही? हे 3.5 हात तुझ्या हातानं मोज किती लांबी आहे ते. आपल्या आपल्या हातानं 3.5 हाताचं असते आपलं शरीर. आपलं घर किती असते? 3.5 हात लांबीचं प्रत्येकाचं. आपल्या हातानं मोजायचं. 3.5 हाताच भरतंय. मग 3.5 हाताचं शरीर आहे का नाही? हां, ह्या शरीरामध्ये आपण राहतो. आपल्या सत्तेनं हे शरीर चालते. आपल्या मनावर चालते का नाही? आपण शाळेला जायचे, जाते. आपल्याला जेवायचे, जेवते. म्हणते का नाही? सत्ता कोणाची आहे? आपली आहे. हाताची सत्ता आहे का? हाताची नाही सत्ता, आपली सत्ता आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये येतं तेव्हा जेवतोय, तेव्हा हात जातोय तिथं. आहे का नाही? नाही जात नाही. आपल्या मनामध्ये यावं लागतं, आपल्याला वाटावं लागतं की जेवावं म्हणून, तेव्हा ते जेवते. म्हणजे सत्ता कोणाची आहे? आपली सत्ता आहे. बरोबर आहे? मग आपण सत्ताधीश आहोत. या शरीराचे, या घराचे सत्ताधीश कोण आहोत? आपण आहोत. पण हे शरीर म्हणजे मी आपण आहोत का? नाही. शरीरापेक्षा वेगळे, शरीरापासून वेगळे आपण झालो रे झालं की मग हे शरीर मरतंय. शरीर काय होते? अजून थोडं सांगतो बघा. मरतंय कोण मला? शरीर मरतंय. कोण मरतंय? शरीर मरतंय. आता मरण कोणाला? मरण कोणाला? जे जन्मतंय ते मरतंय. मरतंय कोण? जे जन्मतंय ते मरतंय. जन्मलंच नाही तर मरण कुठं? मला सांग बरं, जन्मलंच नाही मरेल का? नाही म्हणणार. कोण मरेल मग? जे जन्मले ते मरेल ना. आहे का नाही? जन्मले ते मरते. आता आपल्याला मरण चुकवायचं, आपल्याला मरण चुकवायचं काय करावं लागेल? आपण जन्मालाच येऊन लागेल ना, तेव्हाच मरण चुकवतील. आपण जर जन्माला नाही आलं तर मरेल कुठं? मरणारच नाही की. मग मरणाला जर मारायचं असेल तर आपल्याला जन्माला मारावं लागेल. विठ्ठला मरणाला जर मारायचं असेल आपल्याला तर जन्माला मारावं लागेल. म्हणजेच जन्म कशामुळे होतो आपला त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. जन्म आपल्याला कशामुळे होतो? अरे काय गड्या तुम्ही जेवढे जन्म
मंत्राच्या पहिल्या अभंगामध्ये सांगतात, जन्म कोण घेतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेच्या संघानं जन्म आपल्याला घ्यावा लागतो. वासना जर आपली शिल्लक राहिली तर त्या वासनेची पूर्ती करण्याकरता आपल्याला जन्म घ्यावा लागतो. पण नाथ महाराज काय म्हणतात, तेच झाले अंगे हरिरूप. वासनाच आम्ही काय केली, हरिरूप केली. म्हणजे वासनेचं रूपांतर आम्ही देवामध्ये हरीमध्ये केलं. हरी जन्मत नाही, हरी मरत नाही. मग वासनाच हरिरूप झाल्यामुळं काय झालं, आमचं जन्म नाहीच झालं, जन्म नाहीच झाला. त्याच्यामुळं आम्ही मृत्यूला पण आम्ही मारलं. मरणाहाती सुटली काया, सुटले काया मरणाहाती सुटली काया. शरीर माझं काया मरणाच्या हातातून सुटली. का सुटली, आम्ही वासनेला निर्मूळ करून टाकलं. वासना आम्ही आरोप केली म्हणून आम्हाला आता परत जन्मावं लागत नाही. आम्ही जन्मत असल्यामुळं आमचं शरीर पण पुन्हा मरणाला प्राप्त होत नाही. म्हणजेच शरीरापासून आपण वेगळं झालं. हा विचार जर निश्चयानं आपण जर केला, विचार या निश्चय, हा विचार जर आपण निश्चयाचा विचार जर केला, मी शरीर नाही, शरीर माझं नाही, हा विचार जर आपण केला तर मग मरणाच्या हातातून आपली काया सुटल्याशिवाय राहत नाही. आता ज्याला माझं 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 आपण म्हणतो ते माझे आहेत का हो? ज्याला आपण माझं 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 म्हणतो ते माझे आहेत का? माझे नाहीत. संत आपल्याला जाग करतात आणि सांगतात की बाबा त्याला तू, ज्याला तू माझं 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 म्हणतोस ते तुझे नाहीत. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या धन दारा पोत्र दारा म्हणजे पत्नी, धन म्हणजे संपत्ती, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून. मिथ्या म्हणजे खोट, मिथ्या म्हणजे खोट. खोटा पैसा आपण घेऊन गेलो चॉकलेट आणायला, चॉकलेट मिळेल का बेटा? नाही मिळणार का नाही. मग खोटं चालते का? नाही चालत. खोटं काय करावं लागतं? मग टाकून द्यायला पाहिजे का नाही. लटे के ते सांगतात लटके ते फेडा, लटकट टाकून द्या तुका म्हणे जाय पिढा. खोट घेऊन कशाला फिरायचे? पण आपण काय करतो, या खोट्याचं ओझ घेऊन फिरतो गटुड. मग समाधान प्राप्त होईल का? सुख प्राप्त होईल का? खोट्यानं चॉकलेट मिळेल का? नाही मिळणार का नाही. खोटे टाकून द्यावं लागेल का नाही. जया परमा जया
परमार्थी चाड तिने सांडावी लिगाड धरुणी भजनाची चाड नित्य नेहमी आदरी सांडी मांडी परते टाकी टाकून द्या म्हणतात खोट खोट टाकून द्या खरं खरं घ्या खोट टाकून द्या आणि खरं खरं घ्या जगतामध्ये जे काय आहे दिसणार माझे शब्द आहे का पोरांनो नीट जगतामध्ये जे काही दिसणार आहे ते सगळं खोट आहे जगतामध्ये जे जे काय दिसणार आहे ना ते ते सगळं खोट आहे लटकाव्यावर सर्व हा संसार वाया लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर हरिवन आपलंही शरीर आहे शरीरामधला जो मी आहे ना तो निघून गेला शरीरामधला जो मी आहे ना बसलेला तो निघून गेला किती दिवस ठेवतात बाळा त्याला या शरीराला मध्ये घरात हा लगेच काढतात हा लगेच नेते जाळते पुरते त्याला काय करायचं ते करतात का नाही का मधला निघून गेला आता ह्या शरीराला कवडीची सुद्धा किंमत नाही शरीराला किंमत केव्हा आहे मध्ये असणारा आहे तोपर्यंत किंमत आहे नाहीतर ह्या शरीराला किंमत नाही बरोबर आहे मग मध्ये असणारा तो खरा मध्ये असणारा तो खरा आणि वर दिसणारा तो खोटा म्हणजे दिसणारा खोट असणारं खरं मध्ये असतंय आणि बाहेरचं दिसतंय जग सगळं दिसतंय जे जे देखणे सकळ ते स्वप्नाचे उज्वळ म्हणून चिंती चरण कर्मळ बाप रुक्मा दिवर विठ्ठलाचे माऊली अभंगामध्ये जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ मृगजळ खोट आणि स्वप्नात मृगजळ म्हणजे खोट्याच खोट जे दिसतंय ते सगळं खोट्याच खोट असल्यामुळं जे दिसतंय ते टाकून द्यायचं असतंय ते घ्यायचं असतंय त्याला सार म्हणायचं दिसतंय त्याला फलकट म्हणायचं संसार टरफलासारखा भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्याच का काय खातो मला त्यातलं शेंगा खातो का टरफल खातो आतला शेंगदाणा खातो आहे की नाही टरफल टाकून देतो का आसार आहे फलकट आहे टरफल आहे म्हणून टाकून द्यायचं आणि शेंगदाणा तेवढा खायचा तसं भगवंत शेंगदाणा आहे मधला त्यातला तो घ्यायचा आणि टरफल दिसणारा जो संसार सगळा आहे तो टाकून द्यायचा एवढं केलं की मरणाच्या हातातून आपण सुटल्याशिवाय राहत नाही मरणाहाती सुटली का या विचारे या निश्चय या विचाराचा निश्चय जर झाला तर मरणाच्या हातातून सुनिया गेली खंती खंती म्हणजे काळजी खंती म्हणजे चिंता खंती म्हणजे काळजी खंती म्हणजे चिंता आपल्याला चिंता कशाची आहे मरणाचीच की
सगळ्यात मोठी चिंता कशाची? मरणाची. आणि आता मरणालाच आपण मारलं की मरण माझी मरून गेली मज केली अमर. मरण माझी मरून गेली मज केली अमर. तुकोबराय सांगतात माझं मरण मरून गेलं आणि मी अमर झालो. कशामुळं? शरीरापासून आपण वेगळं आहोत एवढा विचार निश्चय त्याचा झाला रे झाला. शरीर आपण राहण्याचं घर आहे. शरीर म्हणजे मी नाही. शरीर मरतंय. शरीर मेलं तरी मी मरत नाही. एवढा विचार जर आपला पक्का झाला तर मरणाला आपल्याला मरण येत नाही. आपल्याला मरण केल्यामुळं आपल्याला काळजी करायची गरज नाही. नासुनिया गेली खंती सहज स्थिती. भोगाची सहस्थिती म्हणजे काळजी राहत असणं. ह्याला असं म्हणतात. थोडा विचार आपण अजून पुढे ह्याच्यामध्ये करू. पण ना सुनिया गेली कंती सहज स्थिती भोगाचे. आता एवढं आपण जे कष्ट करतो आपण बघा. आई बाळाला जन्म देते. माता माऊली ऐका. आई काय करते? 9 महिने सांभाळते का नाही? किती महिने सांभाळते? 9 महिने सांभाळते. आणि किती कष्ट तिचे त्या बाळाचे सांभाळणं, तिचं असं तसं बघणं करणं. पुन्हा जन्म देते. जन्म देताना पुन्हा कष्ट सहन करते आणि कष्ट करून बाळाला जन्म देते. जन्माला बाळ मोठं गोंडच बाळ समोर दिसलं त्याच्याकडे बघितलं की तिचे सगळे कष्ट त्या मातेचे नाहीसे होऊन जातात. का नाहीसे होतात? तो बाळाला बघितलं की कष्ट नाहीसे होतात. म्हणजे चांगलं प्राप्त झालं की झालेले श्रम नाहीसे होतात. म्हणजेच श्रम जे झाले ते आपल्याला सीन करत नाहीत. न देकेसे झाले श्रम आले वर्म हाता. हे वर्म हाता आलं. कुठलं? शरीर मी नाही, शरीर माझं नाही, शरीर मरते मी मरत नाही. वर्म आपल्या हातात आलं की मग आपल्याला काळजी करायची गरज नाही. श्रम आपल्याला कशाच प्रकारचे होत नाहीत. काळजी आपल्याला कशाच प्रकारची करायची आवश्यकता नाही. एकदा सगळ्यांनी हातानं टाळी मुखांना सगळ्यांनी दिवाले रामाचा फोटो बघितलाय का? रामाचा बघितलाय? दाढी मिशी आहेत का रामाला? नाही. कसं काय? लग्न झालेला सीतेचा नवरा, मुलं झालेले त्याला लवकुश आणि दाढी मिशी नाही. कसं काय? देव आहे म्हणून नाही. बापरे. बघा पोरं हुशार आहेत. मी म्हणलं नाही का तुम्हाला पोरं हुशार आहेत म्हणून? तुमच्यापेक्षा पोरं हुशार आहेत. म्हणजे त्याने सिद्धांत सांगितला बघा. देवाला दाढी मिशा नसतात. दाढी मिशा कोणाला असतात? माणसाला. किती वर्षाच्या? दाढी मिशा जोपर्यंत असतात त्याला तर कुमार म्हणतात. काय म्हणतात? कुमार म्हणायचं त्याला. आणि कुमाराचा माणूस झाला की दाढी मिशा असतात. म्हणजे दाढी मिशा आल्या की त्याचं कुमारत्व नाहीसं झालं. श्रीकृष्ण परमात्म्याला दाढी मिशा नाहीत. रामाला दाढी मिशा नाहीत. का नाहीत? कारण ते नेहमी करतात कुमारच राहिलेले आहेत. विठ्ठला त्यांचं शरीर हे दिव्य अशा प्रकारचं शरीर आहे.
देवाचं शरीर कसं आहे? दिव्य शरीर आहे, दिव्य. आणि तुमचं आमचं शरीर जन्मते, मोठं होते, तरुण कुमार होते, तरुण होते, गृहस्थी होते, पुढे सरकते, म्हातार होते आणि पुन्हा बोलता येत नाही, चालता येत नाही, नाक डोळे गळती, हा थुंकुनिया काय काय सांडुनिया पळती रांडा पोरे. म्हातार झाल्यावर कोण विचारत नाही बाळा, हा कोण विचारते का? बाईल म्हणे जोरी चळन गा तोरी म्हणती माझा, मानती नाला तोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागोल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. तुझ्या एवढा असताना आणि तू 80 वर्षाचा झालास, जरा विचार कर बरं कसा दिसशील. हा अरे बापरे, गाद मध्ये गेलेले, नाक शेंबूड गळलेलं, विचार कर बरं कसा दिसशील. ते दिसेल का नाही? हा बरोबर आहे. पण ह्या शरीराचा आपला काही संबंध नाही. एवढा विचार मनामध्ये घेतला, एवढा विचार दृढ केला, हे वर्म हातामध्ये घेतलं रे घेतलं की मग खंती करण्याची आवश्यकता नाही, काळजी करण्याची गरज नाही, श्रम सुद्धा आपल्याला पडत नाहीत. पण हे वर्म कुठलं आहे? वेद आपण त्याला म्हणतो ना, वेदाचे 4 वाक्य आहेत. वेदाचे 4 वाक्य आहेत. हा तत्वमसी तत्वम असी एक वाक्य, दुसरं वाक्य अहम ब्रह्मास्मी, बरोबर आहे. तिसरं वाक्य अयम आत्मा ब्रह्म, आणि 4थं वाक्य तुका म्हणे कैची की तुकोबर आहे सांगतात. वर्म कुठला आले? वर्म हाताय. कुठलं वर्म? तुका म्हणे कैची कीव. कीव म्हणजे काय माहितीये की नाही? किविल वान झालं, किव युलाली आपण म्हणतो का नाही? तुकाराम म्हणतात तुका म्हणे कैची कीव. आता कीव कशाची? काय झालं? तुकोबर आहे. कोटी जीव निराळा. सिद्धांत खूप मोठा आहे, तुकाराम सांगितलेला बघा. कोटे जीव निराळा प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म हे जे वाक्य आहे वेदाचं, त्याचं हे विश्लेषण तुकोबराने या ठिकाणी केलेलं आहे. कोटे जीव निराळा. जीव कोटे निराळा. तुकोबरा म्हणतात जीव कोटे निराळा. अरे जीव निराळा कुठं आहे? देव आणि जीव निराळा कुठं आहे असं म्हणतात. एक हरे आत्मा जीव सेव समा, एक हरी आत्मा जीव शिव सम. जीव आणि शिव एक आहेत म्हणायचं आहे. कोटी जीव निराळा. देवापेक्षा जीव निराळा कुठं आहे? देव म्हणजेच जीव आहे. बघा आता थोडं आणखीन सांगतो तुम्हाला. आपण काहीतरी मिळवण्याकरता, प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतो बाळा. ऐका पोरांनो, हा झोपायला याचं संपवतो 5 मिनिटामध्ये. हा झोपायला का? हा झोपत नाही पोरं, हुशार आहेत. 5 मिनिटात संपवू, कशाला उगाच जास्त करायचे. आपण काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. व्यवहारामध्ये अनेक गोष्टी मिळवतो. शाळेला जायला सायकल नाही आपल्याला, तुझ्याकडे आहे, तुझ्याकडे नाही आहे का? तुझ्याकडे सायकल आहे का? नाही. ह्याच्याकडे सायकल नाही. ह्यानं आता प्रयत्न करतोय. आपल्या बापाला म्हणते पप्पा पप्पा त्याच्याकडे सायकल आहे, मला बी सायकल पाहिजे शाळेत जायला. मागं लागते रडून कडून काय बी करून मिळवते सायकल. मिळवते की नाही? हा सायकल घरात येते, खुश पायडल मारते, इकडे तिकडे पळते, सायकल पडते, कुठं तर काहीतरी होते. काय म्हणते बाबा ही सायकल पायडल मारायचं चालवायचं काहीतरी. पप्पा पप्पा आता जरा मोठं होतं ना तोपर्यंत. पप्पा पप्पा काय सायकल घेऊन दिला तो मला? मला बाईक पाहिजे, बाईक. आता मी कॉलेजला जाणार आहे, मला बाईक पाहिजे म्हणते का नाही? हा
म्हणते का? म्हणजे सायकल होती, सायकल आली, सायकलीचा आनंद राहिला का आपल्याला? नाही राहिला. सायकलीचा आनंद निघून आपला गेला. म्हणजे सायकलीबद्दलची इतकिंचिती आपल्याला आस्था राहिली नाही. मोटारसायकल आली, आता काही दिवसानंतर मोटारसायकलबद्दल सुद्धा थोडी सुद्धा आस्था आपल्याला राहत नाही. तर 4 चाकी आपल्याला घ्यावं वाटते, कार वाटते की नाही? आता मला नोकरी लागली बाबा, मला आता माझ्या पैशानं मी 4 चाकी घेऊ म्हणते का नाही? मोटारसायकलमधला आनंद राहिला का? नाही राहिला. म्हणजे सायकल प्राप्त झाली म्हणजे प्राप्त झाली का? आनंद राहिला नाही तर प्राप्त झाली नाही म्हणायचं नाही. आनंद जर कायम राहिला तर ती प्राप्त झाली म्हणायचं. आनंद जर कायम राहिला तर प्राप्त झाली म्हणायचं. अजून सांगू का समजावून? नवस सायास करतात माता मावल्या आमच्या, वंशाला दिवा व्हावा, वंशाला दिवा, वंशाला दिवा म्हणून नवस सायास करतात. लेकरू प्राप्त होते, मुलगा प्राप्त होतो, लाड कौतुक करतात मुलाचं. मुलगा मोठा होतो, 2 हाताचे 4 हात होतात त्याचे. 2 हाताचे भाषा कळते ना बा, 2 हाताचे 4 हात होतात. म्हणजे काय होते? लग्न होते. 2 पोराला माहित आहे, 2 हाताचे 4 हात झाले. आणि 4 हात झाल्यावर काय होते? 4 हात झाल्यावर काय होते सांगा की माता मावल्या जरा. नोकरीला लागलेलं असतंय, सगळं झालेलं असतंय, मग सगळं करते. मग त्यानं म्हणते तुम्ही मम्मी पप्पा जोगल्या देवीमध्ये राहा. काय म्हणते? तुम्ही जोगला देवीमध्ये राहा, मी अमेरिकेला जातो म्हणते. अमेरिकेला जातो, पगार जास्त आहे, मला पगार जास्त, तुला पाहिजे तर मी पैसे पाठवतो, मी तुला पैसे पाठवतो, पगार तिथं जास्त आहे म्हणते. आता नवस सायास करून लेकरू प्राप्त करून घेतलं, त्याचा आनंद राहिला का? नाही राहिला. म्हणजे आनंद ज्याचा शिल्लक राहत नाही ती वस्तू प्राप्त आपल्याला होतच नसते. बरं, अजून विचार वेगळा करा. मुलगा चांगला निघाला तरी एक दिवस तो मुलगा तर आपल्याला सोडून जाते, नाहीतर आपण तर मुलाला सोडून जातो मरणाने. मुलगा तरी आपल्याला सोडून जाते किंवा आपण तर मुलाला सोडून जातो मरणाने, जातो का नाही? म्हणजेच प्राप्त जगतातील अप्राप्त वस्तू कशीच प्राप्त होत नसते. सिद्धांत आहे, जगतातील अप्राप्त वस्तू कशीच प्राप्त होऊ शकत नाही. नवरा बायकोचं लग्न गाठ बांधून लावतात का नाही? काय करतात? गाठ बांधतात, पक्की गाठ बांधतात, सुटणार नाही अशी गाठ बांधतात. ती गाठ राहते का? एक दिवस क्षणच जाते नाही तर 3च जाते, उद्योगापैकी जाते की नाही? गाठ सुटते का नाही? म्हणजे अप्राप्त जी वस्तू असते त्या अप्राप्त वस्तूची प्राप्ती कधीच कशीच होत नाही. प्राप्ती कशाची होत असते? प्राप्त वस्तूचीच प्राप्ती होत असते. प्राप्त वस्तूचीच प्राप्ती होत असते. प्राप्त काय आहे आपल्याला प्राप्त काय आहे? ह्या घरामध्ये असणारा तो प्राप्त आहे. ह्या घरामध्ये आत असणारा आपण तो आपल्याला प्राप्त आहे. बरोबर आहे? आणि तो कसा आहे? ठिपके लक्षात आला डोळ्यासमोर. असे जे जे बेटे भूत ते मानेजी भगवंत भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणजेच सगळे आपण काय आहोत? ठिपके 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 त्या परमात्म्याचे ठिपक्यासारखे अंश आहोत. परमात्मा कधी जन्मत नाही, परमात्मा कधी मरत नाही. त्याला अविनाशी म्हणतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशी. परमात्म्याला काय म्हणतात? अविनाशी असं म्हणतात. तो कधीच मरण पावत नाही, त्याला कधीच मरण येत नाही. त्याला देव असं म्हणायचं. आणि त्या देवाचा आपण अंश आहोत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे कोटी जीव निराळा. अरे देवापेक्षा आम्ही वेगळे नव्हतच ना, आम्ही देवच आहोत. देव आपण असल्यामुळं देवाला दाढी मिशा नाहीत,
म्हणजे देवाचं वय वाढतच नाही. तसं दिव्य शरीर देवाचं असतंय. देवाचं शरीर कसं असतंय? दिव्य अशा प्रकारचं शरीर असतंय. आमच्या ज्ञानोबारायांनी एका ठिकाणी फार लढिवाळपणे भांडण केलेलं आहे देवाशी, परमात्म्याशी. लढिवाळपणे, अरे पांडुरंगा, अरे काना, अरे कानोबा, कानोबा, घोंगडीचं रूपक केलंय बघा. तुझी कानोबा, 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 तुझी घोंगडी चांगली. कानोबा, तुझी घोंगडी म्हणजे तुझं शरीर चांगलं, घोंगडी चांगली. आम्हाशी का दिली वांगली? आम्हाला मरक शरीर का दिलास रे बाबा? आमचं शरीर मरतंय, तुझं शरीर स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. षडगुणाने तुझं शरीर सजलेलं आहे. आमचा अगुणी आहे. नको नको ते गुण आमच्यामध्ये आहेत. तुझं चांगलं ना आमचं वेगळं. काम कर्म अविद्या त्रिगुण, काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. 5 जणांना, किती जणांना तयार केले? पंचभूताने विनली रे. रक्त रेत दुर्गंधी जंतू, शरीरामध्ये काय? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली. आपल्या शरीरामध्ये काय? नरक मूत सगळं म्हणजे विष्टाच आहे की नाही शरीरामध्ये? काय आहे? नरक मुताने भरली रे. षडविकार षडवैरी मिळवली तापत्रयाने विनली रे. नवाई ठाई ती फाटून गेली. ज्ञानोबाराय सांगतात किती ठिकाणी फाटलंय? 9 ठिकाणी. मोज बरं बाळा, कुठं कुठं फाटलंय? हा मोज 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 की 1 2 3 4 असं मोज. हां हां 6 7 हां हां खाली 2 आहेत अजून. लघवी करायचे, संडास करायचे, काय ते दोन. किती झाले? 9 झाले का? 9 झाले का? 9 ठिकाणी फाटले बघा. आपलं शरीर किती ठिकाणी फाटले? 9 ठिकाणी फाटले. हा ज्ञानोबा भांडण करतात. आणि जास्त आम्हाला फाट का? 9 ठिकाणी फाटलेला कशाला दिलास रे देवा? पांडुरंगा, तू आम्हाला असलं कशाला दिलास? मग न म्हणतं सांगतात, प्रतिज्ञेनं म्हणतात, अरे तू असं जरी दिलं असलं तर ना आम्ही काय केलं? ऋषी मुनी ध्याता मुक्की नाम गाता, ऋषी मुनी ध्याता मुक्की नाम गाता, संध्या वृत्ती विरली रे. झालं 2 मिनिटात संपवतो. उठू नका. संध्या वृत्ती विरली रे. संदेहाची वृत्ती आता मावळून गेली, विरली. संध्या वृत्ती विरली रे. बाप रकुमा देवीवर विठ्ठलो, बाप रकुमा देवीवर विठ्ठलो त्वत्पदी वृत्ती मुरली रे. पांडुरंगाच्या पायापाशी माझी वृत्ती मुरली म्हणजे त्याच्या पायाशीच माझं मन एक झालं. एक झाल्याचा परिणाम काय झाला? माझं शरीर तुझ्यासारखं दिव्य झालं. ज्ञानोबा सांगतात माझं शरीर काय झालं? तुझ्यासारखं दिव्य झालं. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझं ध्यान कळवाले, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. ज्ञानोबा सांगतात माझं शरीर दिव्य झालं. आणि दिव्य झाल्यानंतर मरत नाही. शरीर मरतच नाही. पण कशामुळे मरत नाही? कीर्तन सांग, कीर्तन सांग. हो यांगारी वर्म. वर्म शब्दाचा अर्थ इथं बघा. वारकरी संप्रदायाचा हा अगदी श्रेष्ठ संप्रदाय आहे. सोपा वेदांत तुकोबाराने आपल्याला काढून दिलेला आहे. काय? भगवंताचं नाव घेतलं की शरीर हे दिव्यच होतं महाराज. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्याला आणि देवाला, शरीराला आणि देवाला भेद अजिबात राहत नाही. देव अविनाशी आहे, आपण पण अविनाशी होतो. अविनाश करी आपली आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरुणी
देव ऐसा. म्हणून नामस्मरणाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या माध्यमातून आपलं शरीर दिव्य होतं आणि मरणाच्या हातातून सुटतं. ह्याला काही उदाहरण, तुकोबराय मेले का आहेत? तुकोबराय मेले का आहेत? कशावरून आहेत? तर कशावरून? ऐका मुलांना, तुकोबराय कुठे गेले बेटा? वैकुंठाला गेले. कुठे गेले? कसं गेले? शरीर घेऊन गेले स्वतःच. वैकुंठाला स्वतःच शरीर घेऊन गेले. नरक शरीर वैकुंठात चालत नाही. म्हणून तुकोबराय शरीर घेऊन गेले. म्हणजे तुकोबरायचं शरीर कसं आहे? दिव्य अशा प्रकारचं शरीर आहे. तुकोबरायचं शरीर कसं आहे? दिव्य अशा प्रकारचं आहे. मानव देह घेवो निज दामा निळामने सकळ संता तोषविले. तुकोबरायच्या निळोबराय वर्णन करतात. म्हणजे तुकोबरायचं शरीर दिव्य. तुकोबराय गेले आणि परत 3 वेळेस आले. एक वेळेस भागीरथी करता आले, एक वेळेस कानोबराय करता आले, एक वेळेस संतांची जनगणना करता आले. मित्र होता तेली, शिष्य पण होता, त्याच्या करता आले. आणि एकदा निळोबराय करता आले. निळोबराय कधीचे? तुकोबरायच्या नंतरचे. तुकोबरायच्या नंतरचे निळोबराय, पण त्यांच्या करता आले. म्हणजे तुकोबराय मेले नाहीत, सशरीर गेले. दिव्य शरीर करण्याची ताकद तुकोबरायमध्ये होती. आता ज्ञानोबराय मेलेच का जिवंत आहेत? ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो. स्मृती धरून या ध्यान बाबा बाळ छंदो. समाधी पैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. कीर्तन करीत बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू. ज्ञानोबराय आज सुद्धा समाधीमध्ये आहेत. आपल्या शरीरानं दिव्य शरीराने समाधीमध्ये आहेत. नाथ महाराजाला किती नाथ महाराज नंतरचे त्यांना ज्ञानोबरायाने प्रसाद दिलेला आहे. म्हणजे ज्ञानोबराय आज सुद्धा समाधीमध्ये आहेत, दिव्य शरीरानं समाधीमध्ये आहेत. म्हणून तुकोबराय या ठिकाणी सांगतात, मरणा हाती सुटली काया विचारे या निशे. वारकरी संप्रदायाचा विचार घेतला रे घेतला की शरीर सुद्धा दिव्य झाल्याशिवाय राहत नाही. पवित्र तो देह सर्व बस काहीच आपल्याला लागत नाही. नाव त्याचं घेतलं की दिव्य शरीर झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर